Hello students, my name is Mr. S.K. Hingangave, lecturer in Mechanical Engineering Department. In the last lecture we was started unit number 2, that is a pumps and actuator. In this lecture we was studied that what is meant by positive displacement pump and what is meant by non-positive displacement pump. In this lecture we will start gear pumps. Basically, first of all we need to be definition of gear pump. When a pair of machine gears are used to increase pressure of oil, it is known as gear pump. आपल्याला माहित आहे की पंप हा जो सेक्शन असेल तर हायड्रॉलिक सिस्टीम मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. 40 बार पासून 1000 बार पर्यंत जो काही प्रेशर जनरेशन असेल तर तो प्रेशर जनरेशन मोस्टली पंप थ्रू डेव्हलप होत असतो. सो ह्या लेक्चरमध्ये आपण जो काही आपला फर्स्ट सेक्शन असेल म्हणजे फर्स्ट पंप असेल तर त्याबद्दल आपण डिटेल स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट पंप आहे गिअर पंप. ह्याच्या नावामध्येच आहे की हा अशा प्रकारचा पंप आहे की हा वेगवेगळ्या प्रकारच्या गिअरच्या मेशिंग थ्रू जो काही प्रेशर असेल तर तो प्रेशर जनरेट करतो. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इन्क्रीजिंग द प्रेशर ऑफ ऑइल बाय युझिंग मेशिंग ऑफ गिअर टीथ वन आफ्टर अनादर बाय सिक्वेन्सिंग ऑइल बिटवीन मेशिंग टीथ अँड फोर्सिंग ऑइल इन फॉरवर्ड डायरेक्शन. ही सिस्टीम अशा प्रकारची आहे की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेशिंग केलेले गिअर आणि त्यांचे टीथ हे प्रेशर जनरेशनसाठी यूज केले जातात. आणि जे काय प्रेशर जनरेशन असेल तर ती कंटिन्युअस फ्लोमध्ये असणार आहे आणि ऑलवेज फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. सो ह्या सिस्टीमला आपण गिअर पंप असं मेन्शन करू शकतो. जो काय आपला गिअर पंप असेल तर मेनली त्याचे जे काही टाईप्स असतील तर ते 3 टाईप आहेत. त्यातला फर्स्ट आहे एक्सटर्नल गिअर पंप, सेकंड आहे इंटरनल गिअर पंप आणि थर्ड वन आहे स्पेशल टाईपचा जी रोटर पंप. त्याचं जसं नाव असेल म्हणजे नावाप्रमाणेच त्याचं डिटेलमध्ये सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यातला फर्स्ट वन आहे एक्सटर्नल गिअर पंप. आपण या फिगरमध्ये बघू शकतोय की लेफ्ट साईडचा सेक्शन हा रिझर्वायरला कनेक्ट केलेला आहे आणि राईट साईडचा सेक्शन हा कंट्रोल वॉल्वला कनेक्ट केलेला आहे. आणि जे काही गिअर्स असतील तर 2 गिअर त्या ठिकाणी मेश केलेला आहे. इन्व्हलप कव्हर आहे, त्यासोबतच त्या 2 गिअरमधल्या एका गिअरला ड्राईव्ह दिलेला असणार आहे आणि अगेन दुसरा जो गिअर असेल तर तो एंगेजमेंट म्हणजे मेशिंग थ्रू त्या ठिकाणी रोटेट होणार आहे. आपण या ठिकाणी या सिस्टीममध्ये बघू शकतोय द बेसिक गिअर पंप कन्सिस्ट ऑफ 2 मेश गिअर इन अ केस ऑफ हाऊसिंग to encompass the gear and 2 cover plates that enclose the end of the gears. जी काय सिस्टीम असेल तर ती सिस्टीम काय सांगते की ह्या ठिकाणी जो काय आपला एक्सटर्नल गिअर पंप असेल तर 2 गिअर मेशिंग असणार आहे आणि त्यासोबतच त्यांच्यावरती एक एन्व्हलप असणार आहे. Each gear is mounted on the shaft which is supported on bearing in the end covers. ह्या सिस्टीममध्ये आपण बघू शकतो की जो काय आपला एक्सटर्नल गिअर पंप असेल तर त्या एक्सटर्नल गिअर पंपमध्ये दोन्ही गिअर वेगवेगळ्या 2 शाफ्टवरती माउंट केलेले असणार आहेत. वन ऑफ द शाफ्ट कॉल्ड ॲज ड्राईव्ह शाफ्ट अँड इज कपल्ड टू दी प्राईम मूव्हर. तर ह्या 2 शाफ्टमधला एक शाफ्ट जो काय असेल तर तो ड्राईव्ह म्हणजे मोटर थ्रू त्या ठिकाणी रन केला जाणार आहे. सो त्या ठिकाणी त्याला प्राईम मूव्हर किंवा ड्राईव्ह मूव्हर असं त्या ठिकाणी मेन्शन केले जातात. 2 पोर्ट्स दॅट इज अ इनलेट ॲज वेल ॲज डिलिव्हरी आर प्रोव्हाइडेड. आपण यामध्ये बघू शकतो की लेफ्ट साईडचा सेक्शन हा इनलेट सेक्शन आहे आणि राईट साईडचा सेक्शन हा आउटलेट किंवा आउटसाईड सेक्शन त्या ठिकाणी आहे. अगेन आपण बघू शकतो अ टूथ स्पेस ऑफ अ 1 गिअर इज फिल्ड विथ द टूथ स्पेस ऑफ अदर गिअर. ज्यावेळी आपण दोन्ही गिअर एकमेकांना मेश करतो तर पहिल्या गिअरमधला जो काही स्पेस असेल तर तो दुसऱ्या गिअरच्या टीथने पूर्णपणे ऑक्युपाय केलेला असणार आहे. ॲज द मेश गिअर स्टार्ट रोटेटिंग वन टूथ स्पेस आफ्टर द अदर इज इव्हॅक्युएटेड. म्हणजे त्यातला जो काही गॅप असेल तर तो गॅप दुसऱ्या टीथने त्या ठिकाणी फिलअप होणार आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन द टँक फोर्स द ऑइल इन टू द टूथ स्पेस फ्रॉम द इनलेट पोर्ट. ह्यामध्ये जो काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲज वेल ॲज गिअरचा प्रेशर ह्या थ्रू जो काय आपला फ्लुइड असेल तर तो प्रेशराइज फ्लुइडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला युजफुल त्या ठिकाणी आहे. त्यासोबत आपण बघू शकतोय की क्लोज फिटिंग ऑफ द कवर्स अँड अदर पार्ट्स प्रिव्हेंट लिकेज ऑफ ऑइल थ्रू द मीटिंग पार्ट्स. आपण यामध्ये बघू शकतोय की जो काय आपला सिस्टीम असेल तर तो सिस्टीमचा हाफ सेक्शन कटिंग सेक्शन या ठिकाणी दाखवलेला आहे. दोन्ही गिअर आणि त्यांचा जो काही इन्व्हलप असेल तर त्या इन्व्हलपच्या या ठिकाणी पूर्णपणे पोर्शन दिलेला आहे. येलो कलरचा जो काही सेक्शन असेल तर तो पूर्णपणे इन्व्हलप किंवा कवर आहे.
मोस्टली जो काही लिकेज असेल तर तो लिकेज प्रिव्हेंट करण्यासाठी तो यूज केला जातो. एकदम सिम्पल ऑपरेशन आहे. तर ह्या ऑपरेशनचा यूज करून आपण पॉवर जनरेशन करू शकतो. मिनिमम जर आपला प्रेशर रिक्वायरमेंट असेल म्हणजे 1 बारपेक्षा कमी प्रेशर असेल तर त्या ठिकाणी ही जी सिस्टीम असेल तर ती पूर्णपणे फेल जाते. आणि जो काय आपला प्रेशर व्हेरिएशन असेल म्हणजे आपण म्हणू शकतो की मिनिमम प्रेशर 40 बार 50-60 बारपर्यंत अप टू 100 बारपर्यंत किंवा अवरेज किंवा एकदम हाय म्हणजे मॅक्सिमम 1000 बारपर्यंत प्रेशर जे काही जनरेशन असेल तर ते आपण गिअर पंप थ्रू प्रोड्यूस करू शकतो. मोस्टली जे काही व्हॅरिएशन असेल तर तो व्हॅरिएशन इन द सेन्स काय असणार आहे की जो काही आपला गिअर असेल आणि गिअरमधला जो काही गॅप असेल तर तो गॅप त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. जो काही गॅप आपण व्हॅरिएशन करणार आहोत सो या ठिकाणी पूर्णपणे ती सिस्टीम त्यानुसार प्रेशर व्हेरी करणार आहे. आपण बघू शकतो की जो काही एन्व्हलप असेल आणि गिअरचे टीथ असतील तर ह्यातला जो काही गॅप असेल तर तो एकदम मिनिमम आहे. सो ओनली मायनर गॅपमध्ये जो काही आपला गिअर असेल तर तो त्या ठिकाणी रोटेट होत असणार आहे. नेक्स्ट आपण बघू शकतो की जसं एक्सटर्नल गिअर आहे सेम इंटरनल गिअर्स या ठिकाणी फंक्शन दिलेलं आहे. फेन इंटरनल मेशिंग गिअर्स आर पेअर्ड म्हणजे ह्या सिस्टीममध्ये आपण असं म्हणू शकतोय की इंटरनल गिअरमध्ये जे 2 गिअर्स असतील तर ते इंटरनली म्हणजे आतल्या साईडहून टोटली पूर्णपणे एकमेकांना एंगेज झालेले असणार आहेत. इंटरनल गिअर पंप्स वर्क्स ऑन द सिमिलर प्रिन्सिपल सो दॅट ऑफ एक्सटर्नल गिअर पंप. तर ह्या सिस्टीममध्ये जो काही आपला एक्सटर्नल गिअर पंपसाठी जो काही प्रिन्सिपल असेल तर त्याच प्रिन्सिपलवरती हा वर्क होतो. फक्त डिफरन्स इतकंच आहे की गिअरची जी काही मेशिंग असेल तर ती आतून असणार आहे. द इंटरनल स्पर गिअर ड्राइव्स द आउटसाइड रिंग गिअर which is set of center eccentric to the each other. मोस्ट ऑफ द केस जो याचा कन्स्ट्रक्शन असेल तर तो कन्स्ट्रक्शन कसा असणार आहे की ह्यामध्ये इंटरनल गिअर्समध्ये एक रिंग गिअर म्हणजे आउटसाइडचा गिअर आणि ऑलमोस्ट इंटरनल गिअर म्हणजे आतला गिअर असे वेगवेगळे 2 गिअर्स यूज केले जातात. जो काही रिंग गिअर असेल आणि इंटरनल गिअर असेल तर ह्यामधला जो काही शाफ्टमधला डिस्टन्स असेल किंवा सेंटर डिस्टन्स असेल तर तो आपल्याला एसेंट्रिक घ्यावा लागतो. इसेंट्रिक इन द सेन्स काय की त्यामध्ये काहीतरी आपल्याला डिफरन्स म्हणजे डी रिक्वायरमेंट आहे आणि त्या थ्रू आपण इनलेट आणि आउटलेट पोर्टमध्ये आपण पूर्णपणे कॉम्बिनेशन थ्रू डिलिव्हरी पोर्टमध्ये आपण प्रेशर जनरेट करू शकतो. बिटवीन दी 2 गिअर्स वन ऑन साइड देअर इज अ क्रिसेंट शेप्ड स्पेसर विच इज अ स्टेशनरी पार्ट ऑफ द हाऊसिंग अराउंड विच ऑइल इज कॅरीड. आता ह्या पूर्ण सेक्शनमध्ये क्रिसेंट हा जो सेक्शन असेल तर हा फार इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये आपण बघू शकतोय की मून शेप म्हणजे चंद्रासारखा एक वक्राकृती भाग आहे ब्लॅक कलरचा सेक्शन. तर त्या ब्लॅक कलरच्या सेक्शनला आपण क्रिसेंट असं आपण मेन्शन करू शकतो. ज्यावेळी इनलेट सेक्शनला ऑइल येणार आहे तर ऑइल आल्यानंतर एक्सेस प्रेशर जनरेट करायचं असेल तर आपल्याला एरिया मिनिमम करावा लागतो. सो ह्या ठिकाणी जेव्हा आपण 2 गिअरमध्ये इसेंट्रिसिटी म्हणजे सेंटरमध्ये डिस्टन्स जनरेट करतो तर डिस्टन्स जनरेट केल्यानंतर एका ठिकाणी कमी एरिया जनरेट होणार आहे आणि एका ठिकाणी मॅक्सिमम एरिया जनरेट होणार आहे. सो ह्या ठिकाणी जो काही मॅक्सिमम एरिया जनरेट झालेला सेक्शन असेल तर त्या ठिकाणचं एरिया कमी करण्यासाठी मोस्टली आपल्याला क्रिसेंट यूज करावं लागतं. प्रेशर जनरेशन हे मोस्टली एरिया व्हेरिएशनवरती डिपेंडिंग आहे. जितकं आपलं एरिया व्हेरिएशन असेल तर तितकं आपल्याला प्रेशर त्यामध्ये व्हेरिएशन मिळणार आहे. सो ह्या सिस्टीममध्ये मोस्टली क्रिसेंट आपल्याला यूज करावं लागतं म्हणजे एरिया कमी करून जो काही गिअर असेल तर त्या गिअरमधला फ्लो यामध्ये आपल्याला व्हेरी करावा लागतो. सेम आपण बघू शकतोय की जो काही आपला इंटरनल गिअर पंप असेल तर त्याचा जो काही शेप असेल तर तो शेप ॲज इट इज असणार आहे. जर आपण यामध्ये चेक केलं की प्राईम मूवर जो असणार आहे तर तो सेंट्रली इसेंट्रिक गिअर असणार आहे आणि त्यासोबतच तो एंगेज मेश म्हणजे पूर्णपणे रिंग गिअर म्हणजे आउटसाईडचा जो काही गिअर असेल तर तो त्याला एंगेज होणार आहे. अगेन ह्या ठिकाणी कर्व शेप म्हणजे चंद्राकृती आकाराचा ह्या ठिकाणी एक छोटा क्रिसेंट किंवा स्टेशनरी पार्ट ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. आपण या फिगरमध्ये बघू शकतो. त्यानंतर नेक्स्ट गिअर आहे जी रोटर पंप. ॲज इट इज आपल्याला माहीत आहे की स्पेशल टाईपचा गिअर अरेंजमेंट पंप आहे. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इंटरनल गिअर पंप म्हणजे मोस्टली जी रोटर पंप हा जवळपास इंटरनल गिअर पंप सारख्याच फंक्शनवरती रन होत असतो. इंटरनल गिअर पंपमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला रिंग गिअर त्यानंतर ड्राईव्ह गिअर आणि क्रिसेंट अशा प्रकारचे आपल्याला अरेंजमेंट करायचे असते. आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकतोय की जो काही आपला जी रोटर पंप असेल तर ह्यामधले जे काही 2 गिअर्स असतील तर त्या 2 गिअरमधल्या एका गिअरचा
ऑलवेज एक टीथ ह्या ठिकाणी मिनिमम घेतलेला असतो. म्हणजे आपण काउंट करू शकतो की जो काही आपला बाहेरचा गिअर असेल तर त्यामध्ये टोटल 7 नंबरचे टीथ आहेत. आणि जो आतला गिअर आहे तर त्यामध्ये आपण जर काउंट केलं तर 6 नंबरचे टीथ आहेत. सो मोस्टली इट वर्क्स ऑन द इंटरनल गिअर पंप्स प्रिन्सिपल. द वर्ड जी रोटर इज डिवायडेड बाय जनरेटेड रोटर. जो काही ह्याचा जी रोटरचा मिनिंग असेल तर तो मिनिंग जनरेटेड रोटर ह्यावरून घेतलेला आहे. म्हणजे प्रेशर जनरेट करण्यासाठी मोस्टली यूज केला जातो. थोडंसं आपण कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर थोडंसं डिटेलमध्ये किंवा कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजेच काय की इन द सेन्स फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला किसिंग असणार आहे, इनलेट पोर्ट आणि डिस्चार्ज पोर्ट असणार आहे आणि त्यासोबतच आतल्या साईडला आपल्याला 2 गिअर अरेंजमेंट करायचे आहेत. जो आतला एकदम गिअर असेल म्हणजे एक टीथ कमी असणारा गिअर असेल तर तो असणार आहे जी रोटर एलिमेंट असणार आहे. आणि सोबतच ॲज इट इज आपला फिमेल गिअर रोटर असणार आहे. फिमेल इन द सेन्स काय की ज्या ठिकाणी आपला जो आउटर रिंग गिअर असेल तर त्या रिंग गिअरला या ठिकाणी फिमेल गिअर रोटर मेन्शन केलेला आहे. सेम आपल्याला या ठिकाणी 2 लोब यूज करायचे आहेत. म्हणजे डॉटेड सेक्शन आपण चेक करू शकतो. तर ह्यातला जो राईट साईडचा डॉटेड सेक्शन म्हणजे लोब असणार आहे तर तो मिनिमम प्रेशरसाठी असणार आहे आणि लेफ्ट साईडचा हा डिस्चार्जसाठी यूज केला जात असणार आहे. गिअर रोटर पंप reassemble the internal gear pumps. The main parts of the gear rotor pump consist of outer ring, outer generator and inner generator. आपण ह्या सेक्शनमध्ये बघू शकतो की आउटर रिंग इन द सेन्स काय की जो काय आपला फिमेल गिअर रोटर आहे तर त्याला आउटर रिंग मेन्शन करू शकतो. त्यानंतर आहे आउटर जनरेटर. आउटर जनरेटर म्हणजे काय की जी रोटर जो काय एलिमेंट असेल तर तो त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आणि इनर जनरेटर म्हणजे जे काय आपण जे 2 लोब या ठिकाणी चेक केले तर तो 2 लोब आपण इनर जनरेटर म्हणून कन्सिडर करू शकतो. सोबतच आपण बघू शकतो की जो काय आपला जी रोटर पंप असेल तर तो जी रोटर पंपचा डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेला आहे. आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो की जो काही जी रोटर टाईप पंप असेल तर तो ॲक्च्युअलमध्ये कन्स्ट्रक्शन किंवा जो काही त्याचा वर्किंग असेल तर तो वर्किंग कशा प्रकारे आहे तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे.